काका सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. मोहन प्रभाकर हलवणे, राहणार रोड, तालुका शिन्नर, जिल्हा नाशिक. तर एक वेळेस तुमचा मोबाईल नंबर सांगा. 97 63 26 30 81. ठीक आहे. तर आपण याला लागवडीच्या पूर्वी बेसल डोसमध्ये आपलं जे धनश्री क्रॉप सोल्युशनचे जे नोवाटेक प्रो जे आहे 1414 ग्रेड आहे आपली, ते तुम्ही वापरलेले आहे हो, बरोबर. तर ते तुम्ही बेसल डोसमध्ये वापरलेले आहे. बेसल डोस. तर याच्या आधी तुम्ही कधीच वापरलेलं नाही नाही, ते, पहिलाच कधीच time नाही, आहे. पहिला टाइम वापरला. पहिलाच time आहे काकडीला. तर ते तुम्ही लागवडीच्या पूर्वी वापरल्यानंतर आता तुम्हाला काय रिझल्ट वाटत त्याचे? आणि त्याचे रिझल्ट एकदम सुंदर आहे, छान आहे. एक फुलकळी, शेंडा वगैरे बुडा पिवळं होत नाही, काही नाही, बरोबर आहे. हिरवीगार काकडी. अच्छा अच्छा, ओके ओके. आणि म्हणजे जे तुम्हाला फुलकडी पाहिजे होती त्यानुसार फुलकडी पण भरपूर आहे प्लॉटमध्ये. भरपूर एकदम फळ बी लय भरपूर निघालंय. म्हणजे आपण आधीला जर क्लायमेटिक कंडिशन जर बघितलं तर टेम्परेचर खूप होतं, जवळपास 42-43 पर्यंत टेम्परेचर टेकलं होतं. 45 झालं होतं. हा, आणि बऱ्याचशा काकडी प्लॉटमध्ये खूप प्रॉब्लेम आला तुमच्या लय परिसरामध्ये damage किंवा नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये समजा आपण विचारलं. डॅमेज होऊन गेली. हो ना. हो, भरपूर डॅमेज होऊन गेली. पण आम्ही ते 14 14-7-14 जे खत वापरलं तुम्ही, ते एकदम व्यवस्थित आम्हाला भेटलं. बरोबर आहे. आणि हे खत कसं आहे माहिती आहे का, हे एकदम स्लो रिलीज मध्ये काम करणारं खत आहे 14-7-14 बरोबर, नोवाटेक प्रो. ओके. आणि तुम्ही वापरून ते समाधानी आहात? हो, भरपूर समाधानी. मी 2 शेतकऱ्यांना दिलं, ते सुद्धा एवढे समाधानी आहे हा. का आम्हाला विशाल शेटने दिले होतं. अच्छा, ओके तर ओके. त्यांनी ते म्हणा वापरून बघा म्हणा, एकदम रिझल्ट भारी आहे म्हणे. भारी आहे ना. एकदम. आणि जे आता आपल्या परिसरामध्ये जे काकडी पिकवणारे शेतकरी आहेत किंवा इतर काही टोमॅटो असेल, मिरची टमाट्याला असेल, सुद्धा आम्ही भेंडी टाकणारच आहे. टाकणार आहे ना तुम्ही आता? अरे वा वा वा. टमाट्याला तर त्याच्यात एक गुण टाकणारच आहे. हो ना, चालेल. पण तुम्ही वापरून पूर्णपणे समाधी आहे ना? आम्हाला काकडीपासून समाधान मिळालं ना त्याचं. हो ना, हो, आम्हाला चालेल चालेल चालेल. चांगलं आहे. ठीक आहे, धन्यवाद. हा.